7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला संख्या रेषा हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 4.1 या स्वाध्यायामधले प्रश्न आपण पाहूया. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू m व n मधील अंतर 3 एकक आहे. बिंदू m बिंदूच्या उजवीकडे असेल तर n बिंदूचे निर्देशक किती? आता इथे 4 पर्याय दिलेत आणि या संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक दिलाय. समजा हा बिंदू m आहे, ज्याचा निर्देशक आहे 2/3 आणि असं दिलंय की n हा बिंदू m च्या उजवीकडे असेल, म्हणजे या बाजूला n बिंदू कुठेतरी आहे आणि तो 3 एकक इतक्या अंतरावर आहे. मग बिंदू n चे निर्देशक काढायचे आहेत. मग m चे निर्देशक 2/3 आहे आणि n बिंदू m च्या उजवीकडे असल्यामुळं त्याच्यामध्ये 3 मिळवायचे. हेच जर आपल्या प्रश्नामध्ये असं दिलं असतं की n हा बिंदू m च्या डावीकडे आहे तर आपण वजा केलं असतं. पण जसजसं आपण संख्या रेषेवर एखाद्या बिंदूच्या उजवीकडे जाऊ तशी संख्या मोठी होत जाते आणि डावीकडे येऊ तशी संख्या लहान होत जात असते. त्यामुळे इथं n हा बिंदू m च्या उजवीकडे असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 3 मिळवलं, कारण त्या दोन्ही मधलं अंतर आहे 3 एकक. तर यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर, म्हणजेच बिंदू n चा तो निर्देशक मिळणार आहे. मग इथं 3चा छेद काय नाही, म्हणजे तो 1 आहे. छेद असमान असल्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 1 म्हणजेच 2 अधिक 3 गुणिले 3 म्हणजेच 9. छेदामध्ये 3 गुणिले 1 म्हणजेच 3. 9 अधिक 2 म्हणजेच 11/3. हा निर्देशक असेल n या बिंदूचा 11/3. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. संख्या रेषेवर a या बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. a व b या दोन बिंदूतील अंतर 17/5 असल्यास b या बिंदूचे निर्देशक किती? इथं प्रत्येक पर्यायात 2-2 निर्देशक दिलेले आहेत. आता हे अशासाठी, कारण बिंदू ए चे निर्देशक दिलेत, पण बी हा बिंदू कोणत्या बाजूला ए च्या हे दिलेलं नाही. उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे, त्यामुळे दोन्ही शक्यता विचारात घेऊन आपल्याला उत्तर काढायचं आहे. समजा ए हा बिंदू इथं आहे, ज्याचे निर्देशक आहेत -8/5. मग कदाचित बिंदू बी त्याच्या उजवीकडे असेल किंवा डावीकडे सुद्धा असेल. जर उजवीकडे असेल, समजा या बाजूला इथं बिंदू बी असेल, तर याचं अंतर कसं काढायचं? तर ए पासून उजवीकडे जायचं असल्यामुळं या -8/5 मध्ये त्या दोन बिंदूमधलं अंतर म्हणजे 17/5 मिळवायचं, म्हणजे अधिक 17/5 करायचं. छेद समान असल्यामुळे तो एकदाच लिहायचा. अंशात -8 अधिक 17, -8 अधिक 17 उत्तर 9 येईल. 9/5. म्हणजे जर बिंदू बी ए च्या उजवीकडे असेल तर त्याचे निर्देशक येतील 9/5. दुसरी शक्यता, जर तो डावीकडे असेल तर काय, म्हणजे इथं ए च्या डाव्या बाजूला बी बिंदू असेल तर त्याचं अंतर कसं काढायचं? तर ए या बिंदूच्या निर्देशकातून म्हणजेच -8/5 मधून आता त्या दोन बिंदूमधलं अंतर जे 17/5 ते वजा करायचं, कारण आता बिंदू तो डाव्या बाजूला आहे असं आपण गृहीत धरले. मग इथं सुद्धा छेद समान आहे, तो एकदाच घेऊया. अंशामध्ये -8 - 17, -8 - 17 उत्तर -25 येईल. छेद 5. 5 न इथं 25 ला भाग घालवला तर 5 जाईल, उत्तर येईल -5. म्हणजे तो बिंदू ए च्या डावीकडे असेल तर त्याचे निर्देशक असतील -5. म्हणजे ही दोन उत्तर आपल्याला मिळाली. एकतर त्या बिंदूचे निर्देशक -5 असेल किंवा 9/5 असेल. मग हे दिले कुठं आपल्याला? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. -711 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? हे 4 पर्याय आपल्याला त्याच्यासाठी दिलेले आहेत. -711 ही संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे हे काढायला आपल्याला 11नं 7ला भाग घालवायचा आहे. आता याच्यात अंश ऋण आहे, त्यामुळं जो भाग लागेल तो सुद्धा ऋण असणार आहे. मग 11नं जर 7ला भाग घालवायचं म्हटलं तर 7 ही संख्या 11पेक्षा लहान आहे, त्यामुळे शून्याचा भाग लागेल. दशांश चिन्ह घेऊ, त्याच्याबद्दल 7 वर एक शून्य वाढवायचा. तर 11×66, पुन्हा 4 शिल्लक राहतील, पुन्हा एक शून्य उतरून घेतलं तर 11×33 ही संख्या आपल्याला मिळते -0.63. मग -0.63 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? तर ती 0 आणि -1च्या दरम्यान आहे. त्यामुळं -711 ही संख्या 0 आणि -1 यांच्या दरम्यान असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 ते 6 या संख्या रेषेवर आधारित आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा दिलाय की पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती? हे 4 रेषाखंड दिलेत. CB, EB, EQ आणि QG. या प्रत्येकाचं अंतर आपण काढूया. मग C आणि B याच्यातलं अंतर काढायला, हे C आणि B मधलं अंतर आहे आणि हे एकक अंतर आहे.
मग एकक अंतराचे 4 समान भाग केलेत, याचा अर्थ त्यातला प्रत्येक लहान भाग 1/4 इतका असणार आहे. त्यामुळे CB अंतर 1/4 मिळालं आपल्याला. त्यानंतर EB काढूया. E आणि B इथं आता हा 1/4, 1/4, 1/4 उत्तर मिळेल 3/4. त्याच्यानंतर EQ, E आणि Q मधलं अंतर. मग E पासून P पर्यंतचं अंतर म्हणजे 1 युनिट. त्याच्या पुढं आणखी 1/4. मग 1 आणि 1/4 उत्तर मिळेल 5/4. त्यामुळे EQ आपल्याला मिळालं 5/4. आणि सर्वात शेवटी QG, Q आणि G याच्यामध्ये सुद्धा 1, 2, 3 1/4, 1/4, 1/4 अशी 3 लहान युनिट आहेत. त्यामुळं QG अंतर आपल्याला मिळणार आहे 3/4. आता ह्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे किंवा सर्वात जास्त अंतर कोणतं आहे, तर 5/4. त्याच्यात मिळवायचं काय, कारण लांबीची बेरीज काढायची तर सर्वात लहान अंतर CB 1/4 आहे. या दोन्हींची करायची बेरीज. छेद समान असल्यामुळे तो एकदाच लिहायचा 4 आणि अंशांची बेरीज करायची म्हणजे 5 अधिक 1. 5 अधिक 1 म्हणजे 6/4. तर 6/4 हा पर्याय कुठेच दिलेला नाही, पण जर त्याला आपण भाग घालवला 4 न 6ला तर 4 एके 4, 4 एके 4, 1 चा भाग लागेल. 2 शिल्लक राहील, 2 ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक 0 वाढवायचा, 4 पंचे 20. त्यामुळे 1.5 हे आपलं उत्तर मिळेल. आणि पर्यायामध्ये आपल्याला 1.50 दिले, तर 1.5 म्हणजेच 1.50. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. याच आकृतीवर आधारित आणखी एक प्रश्न पुढचा आपल्याला असा दिलाय. बिंदू C व बिंदू F यांच्यातील अंतर किती? तर इथं बिंदू C आहे आणि इथं बिंदू F आहे. तर इथं लहान लहान असे 3 भाग आहेत 1/4 चे, कारण प्रत्येक एकक यंत्राचे 4 समान भाग केलेत, म्हणजे त्यातला प्रत्येक लहान भाग 1/4 असणार आहे. तर C आणि F मध्ये एकूण असे 3 भाग आहेत. मग 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 उत्तर येईल 3/4. पण 3/4 हा ऑप्शन दिलेला नाही. मग आपण या 3/4 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. 4 न जर भाग घालवला 3 ला तर भाग जात नाही, त्यामुळे शून्याचा पहिला भाग लावू. एक डेसिमल घेऊन त्याच्याबद्दल 3 वर एक 0 घेऊ, 30 होतील. 4 7 28, 7 चा भाग लागेल, 2 शिल्लक राहतील, पुन्हा एक 0 घेऊ, 4 पंचे 20. हे येईल अंतर 0.75. हे मात्र आपल्याला दिलेले पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. याच आकृतीवर आधारित आणखी एक प्रश्न. या संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे, तर BD अधिक CG वजा FP बरोबर किती एकक? हे 4 पर्याय दिले. मग इथं AP हे 2 एकक अंतर आपल्याला दिलेलंच आहे, कारण A चा निर्देशक 0 आहे, P चा 2 आहे, याचा अर्थ हे पूर्ण अंतर 2 एकक झालं. मग BD किती असेल? तर B आणि D मध्ये 1/4 1/4, म्हणजे BD हे अंतर होणार आहे 2/4, कारण प्रत्येक लहान भाग 1/4 आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे CG, C आणि G. इथं 1/4 1/4 असे 4 वेळा आलेत, म्हणजे हे 1 युनिट झालं. CG बरोबर 4/4 म्हणजेच 1. आणि FP सुद्धा आपल्याला लागणार आहे. F आणि P इथं सुद्धा लहान लहान असे 3 एकक आहेत, 1/4 1/4 1/4. त्यामुळं FP हे अंतर असणार आहे 3/4. आता जी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी विचारली, लेंथ BD अधिक लेंथ CG वजा लेंथ FP हे आपण काढूया. मग BD ची लांबी आहे 2/4, CG 1च आहे, वजा FP 3/4 आहे. मग सुरुवातीला 1 आपण बाजूला ठेवू, अधिक 2/4 वजा 3/4. हे अपूर्णांक पहिल्यांदा सोडूया. मग 1 अधिक इथं छेद समान असल्यामुळे तो एकदाच घेऊया, 2 वजा 3. मग 1 अधिक 2 वजा 3 म्हणजेच वजा 1/4. मग 1 अधिक वजा वजा 1/4 होतील. 1 वजा 1/4 थोडक्यात 1 मधून पाव भाग गेला तर पाऊण भाग उरतो, म्हणजेच 3/4. 3/4 हे आपलं उत्तर जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचे 2 प्रश्न या आकृतीवर आधारित आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. याच्यामध्ये काही बिंदू आणि काही बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. पहिला प्रश्न विचारलाय, बिंदू A शी निगडीत असणारी संख्या कोणती? आता A शी निगडीत संख्या आपल्याला दिलेली नाही इथं. मग त्याच्यासाठी प्रत्येक लहान जे एकक आहे त्या एकक अंतराचे किती समान भाग केले? तर 4. याचा अर्थ प्रत्येक लहान भाग त्यातला असणार आहे 1/4. मग आपल्याला A हा बिंदू वजा 1 पासून 3 लहान अंतर इतकं पुढं आहे, त्यामुळं वजा 1च्या पुढं आणखी वजा 3/4 जावं लागेल.
मग उत्तर आपल्याला मिळेल -1 - 3/4. हे जर सोडवलं तर तिरकस गुणाकार केला तर -1 × 4 उत्तर -4 मिळेल. -3/4 उत्तर येईल -7/4. आता -7/4 हा काही पर्याय आपल्याला दिलेला नाही. मग याचं आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 4 न समजा 7 ला भाग घालवला तर पहिल्यांदा ऋणचिन्ह आहे तसं 4 एके 4, बाकी 3 राहील ती अंशात येईल आणि छेदामध्ये 4 आहे तसंच. हे आपलं उत्तर -1.3/4 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर यावरच आधारित 8वा प्रश्न असा आहे, असत्य विधान कोणते? म्हणजे खाली 4 विधानं दिले, त्यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. बाकीचे 3 बरोबर आहेत. पहिलं विधान आहे AB एकरूप BC. मग AB याच्यामध्ये 5 लहान लहान भाग आहेत आणि BC मध्ये सुद्धा 5 लहान लहान भाग आहेत, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान BC एकरूप CD. BC मध्ये 5 लहान लहान भाग आहेत, CD मध्ये सुद्धा 5 लहान लहान भाग आहेत, हेही बरोबर आहे. तिसरं AC बरोबर BD. AC मध्ये एकूण 8 लहान भाग आहेत, BD मध्ये सुद्धा 8 लहान भाग आहेत, हेही बरोबर. आता पर्याय क्रमांक 1, 2, 3 तिन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे शेवटचा पर्याय हेच आपलं उत्तर असणार आहे. चेक करू. AP मध्ये एकूण 7 लहान लहान भाग आहेत आणि PD मध्ये एकूण 8 लहान लहान भाग आहेत, त्यामुळे हे विधान मात्र चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विधान शोधायचं आहे. त्यामुळे या प्रश्नातलं चुकीचं विधान पर्याय क्रमांक 4 आहे, त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4.